नमस्कार. तर आज आपण करणार आहोत पुरणपोळ्या. त्यासाठी लागणारं साहित्य बघा. ह्या मी 2 वाटी घेतलेली आहे चण्याची डाळ. सर्वप्रथम आपण ही चण्याची 2 वाट्याची डाळ आहे ती धुवून घेऊया. त्याचबरोबर मी हे कुकरमध्ये एका साईडला साधारण 2 ते 2.5 लिटर मी पाणी तापायला ठेवलेलं आहे. पाणी तापताना आपण त्याच्यात थोडंसं 1 ते 2 चमचे तेल टाकायचे आणि आपल्या मसाल्याच्या डब्यात जे चमचा असतो ते 1 चमचा हळदीचा टाकायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या डाळीला रंगही छान येतो. आता या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण ही डाळ टाकून घ्यायची त्याच्यात. आणि 4 ते 5 आपण ह्याच्या शिट्ट्या करून घेऊया. तोपर्यंत कणिक मळायचं मी दाखवते. आणि हा मैत्रिणींनो, आपण एक आपल्या पिठाला काय होतं की गव्हाच्या चिकनाई नसते. पुरणपोळीसाठी आपण शक्यतो मैदा वगैरे वापरतो अर्धा. तर आज आपण मैदा न वापरता आणि पिठाला आपल्या चिकनाई नसताना सुद्धा आपल्या पुरणपोळ्या छान होऊ शकतात. त्याची एक मी तुम्हाला सोप्या पद्धतीची ट्रिक सांगते. सर्वप्रथम आपण त्या पिठामध्ये मीठ टाकून घेतले आणि थोडीशी हळद त्यातही टाकायची. तर आपलं हे फ्रीजमधलं पाणी आहे. त्या पाण्याने आपण आज हे जे गव्हाची कणिक आहे ती मळणार आहे. आपल्या ज्या गव्हाच्या पिठाला चिकनाई नसेल त्यांनी सुद्धा हे म्हणजे ह्या थंड पाण्याने मळलेल्या पिठाला चिकनाई आहे. थंड पाणी म्हणजे फ्रीजमधलं पाणी आहे हे. थंड पाणी वापरल्यामुळे आपल्याला कोणताही म्हणजे मैदा वगैरे वापरवायची इच्छा म्हणजे गरज नसते. छान मळून घ्यायचं आपल्याला. मैदा जरा पोटाला आपल्या त्रास देतो, त्यामुळे आपण कधीही तो टाळण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही. हे मी छान मळून घेतलेलं आहे. आता आपण जे आमटीसाठी वाटण लागणार आहे ते आपण बघूया. आणि हा जो कांदा आहे तो मी फक्त गॅसवर जाळून घेणार आहे. बाकी खोबरं वगैरे काहीही भाजणार नाही. कांदा फक्त मी जाळून घेणार आहे. तोपर्यंत आपण जे आपल्या पुरणामध्ये जे टाकायचं आहे, सुंठ, विलायची, बडीशोप, हे पहिल्यांदा भांडं ओलवायच्या आधी आपण बारीक करून घेऊया. आणि आता आपण हे कांदा मी जाळून घेतलेला आहे गॅसवर. त्याचबरोबर हे ओलं खोबरं, कोथिंबीर, कांदा आणि लसूण. आणि ज्यावेळेस आपण येळवण्याची आमटी करतो त्यावेळेस न चुकता आपण त्याच्यात जिरे टाकायचे. त्याच्यामुळे आमटीला खूप छान अशी चव येते. न चुकता जिरे टाकायचे.
आता मी हे वाटून घेते. आपली डाळ ही एका साईडला शिजून झालेली आहे. आपण येळून घेऊया. आता आपण डाळीला चटका देऊन घेऊया, म्हणजेच परतून घेऊया. ही थोडी मी आमटीला ठेवली डाळ. थोडंसं पाणी आटलं ह्याच्यातलं की आपण नंतर गूळ टाकूया त्याच्यात. स्टार्टिंगला जर आपण गूळ टाकला तर पूर्ण पाणी पाणी होऊन जातं. आणि ज्या वाटीने मी डाळ घेतली होती 2 वाट्या, त्याच वाटीने मी 2 वाट्या चिरून घेतलेला गूळ आहे हा. 2 वाट्या मी गूळ टाकत आहे. ते प्रमाण अगदी बरोबर होतं. मात्र मैत्रिणीनं चिरून घ्यायचं आहे गूळ, म्हणजे आपल्याला अंदाज गावतो. आता मी हे छानपैकी परतून घेते. हे बघा. आणि गोडीला अगदी थोडंसं किंचितसं मीठ टाकायचं. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या गोड पदार्थ जो असतो त्याची चव वाढते. त्यात आपण भाजून घेतलेले. आता मी आमटीची तयारी करते. आमटी करताना फोडणी खूप महत्त्वाची असते. सर्वप्रथम आपण ह्याच्यात मोहरी टाकून घ्यायची. मोहरी चुटचुटायला लागली का आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आता मी हे जे वाटण केलेलं आहे, पाणी अजिबात टाकलेलं नाही मी वाटताना. थोडा जाडसर असेल तर छान लागतं ते दाताखाली. थोडंसं परतून घ्यायचं. आणि मग जे आपले बाकीचे जे मसाले आहेत, मसाले म्हणजे काश्मीरी मिरची पावडर आणि आपला मसाला, घाटी मसाला, आता मी टाकून घेते त्याच्यात. पहिल्यांदा काश्मीरी मिरची पावडर कधी स्टार्टिंगला टाकायचे, त्याच्यामुळे त्याला कलर यायला सोपं पडतं. आणि 2 चमचे मी घाटी मसाला टाकते. छान परतून घ्यायचं मात्र. मसाल्याच्या भांड्यात जी लागलेला आहे मसाला, तोही मी आता काढून ते आमटीचं जे येळवणी काढले त्याच्यात टाकून घेते. थंड डायरेक्ट ओतायचं नाही. छान आता उकळी येऊ देते मी. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. मीठही टाकून घेते मी आता पहिल्यांदा. हे आपण पुरण मी बारीक करून घेतलेलं आहे. आणि जे आपण मगाशी सुंठ, विलायची, बडीशेप ही बारीक करून घेतली होती मिक्सरमधली, ते आता मी टाकते. गरम याच्यात टाकायची नाही, नाहीतर त्याचा स्वाद निघून जातो. पूर्ण पुरण थंड झाल्यानंतर वाटून ते टाकायचं आहे. हे बघा, आपली आमटी तयार झालेली आहे. चला आता आपण मगाशी जे मी पीठ मळून ठेवलं होतं ते बघा, आपण किती छान हे झाले. तुम्हाला दाखवते करून. जेवढं मी गव्हाच्या पिठाची गोळी घेतलेली तेवढंच मी सारण म्हणजे पुरण घेतलेलं आहे. थोडंसं त्याच्यापेक्षा थोडं जास्तच घेतलेलं आहे. हे बघा तुम्ही.
अलगद पिठाचा हात लावत आपण सारण भरायचं आहे. ज्यांना सवय नसते त्यांना सोपं पडतं ते. हे बघा, पोळपाटाला मी फडकं बांधल्यामुळे आपली पोळी खाली चिटकत नाही. पटापट आपल्या पोळ्या होतात. फुटते का कुठे? ही फक्त जादू आपण फ्रीजमधल्या पाण्याने कणिक मळलेली आहे. तुम्ही एकदा करून बघा. बघा आपली पोळी कशी झाली बघा. एवढी लुसलुशीत झालेली आहे आपली पोळी की होटाने सुद्धा तोडता येईल, एवढ्या सुंदर झालेल्या आहेत. बघा, आणि ही पोळी भाजताना शक्यतो फास्ट गॅसवरच पोळी भाजायची. कारण तुम्ही ज्यावेळेस गॅस बारीक करून पोळी भाजता त्यावेळेस ती पोळी अशी वातट होते, कडक होते ती पोळी. तुम्हाला येत नसेल तर तुम्ही एक पोळी भाजून तेवढी हे करा, असं सिंगल करा, म्हणजे एक एक लाटून तेवढीच भाजा. पण फुल गॅस करूनच नेहमी पोळी भाजायची, नाहीतर ती पोळी वातट होते. हे बघा, मी तुम्हाला अजून एक करून दाखवते. गव्हाची कणिक ही माझी जास्त अशी कडक नाही आहे, सैलसरच आहे. त्यामुळे पटापट माझ्या पोळ्या होत आहेत. बघा, तर कसा वाटला माझा व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.